वसमत तालुक्यातील हट्टा येथील ग्रामदैवत श्री हटकेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री क्षेत्र हट्टा ते श्री क्षेत्र कार्ला या पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे आज 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या भक्तिभावामध्ये प्रस्थान झाले। दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। श्री हटकेश्वर देवस्थान हट्टा येथून निघालेल्या या पालखी सोहळ्यात वारकरी, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात वातावरण भक्तिमय झाले होते। या दिंडी सोहळ्याचा पहिला मुक्काम जवळा बाजार येथे असून रात्री मधुकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे। 8 फेब्रुवारी रोजी येळेगाव येथे मनीष आखरे यांच्या मळ्यात मुक्काम राहणार असून उमेश महाराज तपोनकर यांचे कीर्तन होणार आहे। फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील खटकाळी हनुमान मंदिरात मुक्काम राहून दत्ता महाराज कुरुंदकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे। तर 10 फेब्रुवारी रोजी कळमनुर येथील महादेव मंदिरात मुक्काम असून शिवा महाराज शिवणकर यांचे कीर्तन होईल। 11 फेब्रुवारी रोजी शेंबाळ पिपरी येथे रमेश भंडारी यांच्या मळ्यात मुक्काम राहून आनंद महाराज यांचे कीर्तन पार पडणार आहे। 12 फेब्रुवारी रोजी सावरगाव बंगला येथे मुक्काम राहून दुपारी ऋषिकेश महाराज तर रात्री कांता महाराज यांचे कीर्तन होईल। 13 फेब्रुवारी रोजी माणिकडोह येथे अशोक महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे। यानंतर पालखी पुसद तालुक्यातील श्री क्षेत्र कार्ला देवस्थान येथे दाखल होणार असून तेथे हनुमान महाराजांचे कीर्तन होईल। महाशिवरात्रीनिमित्त 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत अंबादास महाराज कुंभारीकर यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या पायी दिंडी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री हटकेश्वर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे। प्रतिनिधी भगवान जाधव, वसमत, हिंगोली।